अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांची सुटका करण्याच्या दृष्टीनं ऑपरेशन मुस्कान राबवलं जात आहे. तर या ऑपरेशन मुस्कानच्या अंतर्गत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल आहे 170/2026 भारतीय न्याय संहिता कलम 137(2) प्रमाणे हा गुन्हा दाखल होता. 30/4/2026 ला हा गुन्हा आम्ही या ठिकाणी रजिस्टर केलेला होता आणि सातत्यानं त्या मुलीचा किंवा तिचं अपहरण करणाऱ्या त्या इसमाचा आम्ही शोध घेत होतो आणि त्यावेळेस आम्हाला या पिंपळगाव बसवंत तालुका निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणी हा मुलगा या मुलीसोबत राहत असल्याची माहिती मिळाली. तात्काळ आमचं पोलीस पथक त्या ठिकाणी रवाना झालं आणि तिथल्या पोलिसांच्या मदतीनं आम्ही या आरोपीला ताब्यात घेण्यामध्ये यश मिळवलं. मुलीकडे अधिक चौकशी केली असता त्याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 64(1)87 आणि त्याच्यासह पोक्सो ऍक्ट प्रमाणे याच्यामध्ये कलमाची वाढ केली. सन्माननीय न्यायालयाला तसे अहवाल सादर केले. आरोपीला अटक करून न्यायालयाच्या समक्ष हजर केला असता 5 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि याच्यामध्ये आम्ही तातडीने चौकशी केली असता याच्यामध्ये या मुलाची आई आणि निफाड तालुक्यातील त्याची मावशी ज्यांनी या आरोपीला गुन्हा झाल्यानंतर लपून राहण्यास मदत केलेली होती. या लोकांना माहित होतं की ही मुलगी अल्पवयीन आहे, तरीही तिने त्या लोकांनी गुन्ह्यामध्ये सहभाग दाखवलेला आहे. त्यामुळे या लोकांनाही आम्ही याच्यामध्ये अटक केलेलं आहे. तर कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीनं मागच्या या 2 महिन्यामध्ये साधारण 5 ते 6 अशा अल्पवयीन मुली आम्ही परत आणण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे आणि ही मोहीम अधिक तीव्रपणे या जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक माननीय मोमका सुदर्शन सर, श्रीरामपूर विभागाचे ॲडिशनल SP सोमनाथ वाघचौरे सर आणि शिर्डी उपविभागाचे DYSP अमोल भारती सर यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने चालू आहे. सदरचा हा जो गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये आणि पुढील चौकशीमध्ये या पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुंदरडे साहेब, पोलीस हवालदार दहिपळे, पोलीस अंमलदार तमनर, रहाणे मॅडम, पोलीस कॉन्स्टेबल अमोल घनवट यांनी अतिशय मोलाची कामगिरी बजावलेली आहे.